पाटील, चंदू आणि नंदू येत आहेत. हा हा दिसलेत मग येत आहेत ते इकडे. नमस्कार पाटील. नमस्कार बापू. नमस्कार नमस्कार. हा नमस्कार. कुठे निघाली जोडी? चंदू नंदूची जोडी निघाली कुठे आता? हो पाटील, तुम्हाला माहित नाही का, म्हणजे 50,000 पगार आहे. मला इंग्लिश बोलता येतं. माझ्याकडे तर वेळच नाही, कारण की मला एवढी काम असतात. मी लॅपटॉपवर काम करतो. वर्क फ्रॉम होम करतो. मी गावी जरी आलोय तरी माझ्याकडे वेळ नाहीये. अरे हो बाबा, बिझी माणसं आहे, पण थोडा वेळ काढत जा तुम्ही. कसं करणार? वेळ तर पाहिजे आपल्याला. हा नंतर काही काम नाही, हा खेड्यातला येडा, याच्याकडे वेळच वेळ, पण माझ्याकडे वेळ नाही. अहो चंदू नाना, तुम्हाला एक सांगू का मी? सांगा बापू सांगा, तुम्ही आपलीच माणसं. परंतु माझ्याकडे वेळ नाही. लवकर सांगा काय सांगायचे ते. नाही नाही, तुम्ही मोठी माणसं बाबा, तुम्हाला इंग्रजी येते, तुम्ही मुंबईमध्ये राहणारी. परंतु मला असं वाटतं वेळ नाही हे कारण असू शकत नाही. असं कसं बापू? अरे माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. मी बिझी आहे खूप. 50,000 पगार आहे. हो, तसं मी तुमच्याबद्दल म्हणत नाही, परंतु मला असं वाटतं, मी जो विचार केला त्यावर मला असं वाटतंय, जरा ऐका सगळ्यांनी. ते सांगते बापू, माझ्याकडे वेळ नाही. लवकर सांगा. ठीक आहे, वेळ नसेल तर तुम्ही जाऊ शकता, आम्ही इथे गप्पा मारतो. परंतु आपल्या खेड्यागावात अशी प्रथा आहे, यायचं बसायचं, थोडं मन मोकळं करायचं खूप गरजेचं आहे. ते खरंय, पण काय करणार? माझ्याकडे तुम्हाला इतके दिवसभर फोन येतात कंपनीमधनं, चंदू नाना आमचं काम आहे, चंदू नाना आमचं काम आहे. खरंय चंदू नाना, पण तरी सुद्धा सगळेच म्हणतो, तुम्हीच नाही सगळेच म्हणतात वेळ नाही वेळ नाही वेळ नाही. परंतु बघा, 12 तासाचा प्रवास 4 तासावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 12 माणसांचं कुटुंब 2 माणसावर आलं तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात मिळतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही. अहो, कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायचं, आज तो सेकंदात दिसतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही. घरात वर खाली जायला लागणारा वेळ आणि श्रम आता लिफ्टने सेकंदात संपतोय तरी माणूस म्हणतोय वेळ नाही. बँकेच्या रांगेत तासनतास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही. एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही. अहो, एवढंच काय, ऍक्टिव्हा चालवताना एका हातात हँडल, दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला वेळच नाही. ट्रॅफिक जाम झाला की 2 लेन ओलांडून तिसरी तयार करतो कारण वेळ नाही. पुस्तक वाचायला वेळ नाही, आई वडिलांना फोन करायला वेळ नाही, निसर्गात रमायला वेळ नाही. खरंय बापू, खरं सांगताय तुम्ही. पण IPL साठी वेळ आहे, नेटफ्लिक्स साठी वेळ आहे, सटर मटर रील्स पाहिजे असतील त्यासाठी वेळ आहे, राजकारणावर चर्चा करायला वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नाही. चंदू नाना, बापू एकदम खरं सांगतायत. जग सोपं झालं, गती वाढली, तंत्रज्ञान जवळ आलं, अंतरं संपली, सोयी वाढल्या, संधी वाढल्या, पण माणूस वेळ नाही म्हणून स्वतःपासून दूर गेला. अहो, शांत बसून स्वतःशी बोलायला, स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला वेळ नाही. आणि मग एक दिवस वेळच निघून जातो, शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता, पण आपणच वेळ नाही असं म्हणत जगायला विसरत होतो. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, म्हणून आजच ठरवा, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा, मनासाठी, शांतीसाठी, आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून बघा, कारण वेळ नाही हे सत्य नाही. वेळ नाही ही एक सवय झाली आहे आणि ती आपण बदलायलाच हवी आणि स्वतःसाठी आपण वेळ द्यायलाच हवा. बापू, पटलं आपल्याला, एकदम भारी. खरंच मला पटलं. आता मी वेळ देणार, तुम्हाला वेळ देणार, सगळ्यांना वेळ देणार, कारण की वेळ नाही असं म्हणून चालणार नाही. मित्रांनो, मी तुम्हालाही सांगतोय, खरं वेळ नाही असं म्हणणं चुकीचं होतं माझं,
तुमचंही चुकीचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ नाही बघायला असं म्हणू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.